नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MPCBच्या माध्यमातून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। गट अ चं सुद्धा पद आहे, गट ब चं सुद्धा पद आहे। तर अशा पदांची एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर तेच आपण बघणार आहोत। गट अ, ब आणि क तिन्ही संवर्गातील पद त्यात दिलेले आहेत। तर त्या पदांची जी तारीख आहे फॉर्म सुरू होण्याची ती आता सुरू झालेली आहे। 29 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहेत, 29 डिसेंबरपासून। तर ते आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत। तर पदं किती आहेत आणि कशा पद्धतीने पदं असणार आहेत, गट अ चे किती पदे असतील आणि गट ब चे किती पदं असतील, गट क चे किती पदं असतील, तर तेच आपण बघणार आहोत। आणि डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आता प्राप्त झालेली आहे वेबसाईटवरून ऑफिशियल। तर ती डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आपण व्यवस्थित बघूया आणि कोणत्या कॅटेगरीला किती पदं गेलेले आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित बघणार आहोत। चला तर सुरू करूया, बघूया नेमकं काय दिलं आहे ॲडमध्ये। तर आपण इथे पदांचं नाव आणि पदं आपण बघू शकत आहोत। इथे प्रादेशिक अधिकारी जे गट अ चं पद आहे तर त्याची वेतन श्रेणीसुद्धा जास्त आहे, आपण बघतो इथे पदसंख्या 2 आहे। त्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांची जी पदसंख्या आहे ती 1 पदसंख्या आहे। त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी तर यांचीसुद्धा पदसंख्या 2 आहे। कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांची 4 पदसंख्या आहे। त्यानंतर प्रमुख लेखापाल 3 पदे आहेत। त्यानंतर विधी सहाय्यक 3 पदे, कनिष्ठ लघुलेखक 14 पदे, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक एकूण 16 पदे असणार आहे। वरिष्ठ लिपिकला 10 पदे, प्रयोगशाळा सहाय्यकला 3 पदे असणार आहेत। त्यानंतर कनिष्ठ लिपिकला 6 पदे, असे एकूण जवळपास 64 पदांची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध केलेली आहे MPCBने। तर एकूण 64 पदे आहेत। तर तेच आपण आता बघूया नेमकं कधीपासून सुरू होणार आहेत फॉर्म। 29 डिसेंबरपासून फॉर्म सुरू होणार आहेत आणि 19 जानेवारीपर्यंत फॉर्म जे आहे ते चालणार आहे। तुमचं प्रवेशपत्र आपल्याला माहितीच आहे 7 दिवस अगोदर आपल्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि परीक्षा जी आहे ती IBPS मार्फत घेतली जाणार आहे, म्हणजे फास्ट प्रोसेस असेल आणि एकदम पारदर्शक प्रोसेस असणार आहे। तर आपण अजून बघूया, इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे। ही PDF जी आहे तुम्हाला ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलवर या PDF मधून तुम्ही या लिंकवर जाऊन ते जी अर्ज आहे तो सादर करू शकणार आहात, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमधून सुद्धा तुम्ही ती लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ॲड समजेल। इथे आपण बघितलं व्यवस्थित पदसंख्या वगैरे किती आहेत ते व्यवस्थित बघितलं आपण आधीच। तर आता बघूया समांतर आरक्षणानुसार कोणत्या कॅटेगरीला किती पदे आलेली आहेत। प्रादेशिक अधिकारी जे आहे गट अ चं पद आहे, तर एकूण पदे 2 असणार आहे। एक राखीव आणि एक अनुसूचित जाती SC कॅटेगरीसाठी पद असणार आहे। तर अशा पद्धतीने गट अ चं पद प्रादेशिक अधिकारी हे होतं। त्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एकूण 1 पद आणि अराखीवसाठी हे पद असणार आहे, ओपनसाठी गट अ चं पद आहे हे सुद्धा। त्यानंतर आपण बघूया वैज्ञानिक अधिकारी सुद्धा गट अ चं पद आहे, एकूण पदे 2 आहेत, अराखीवसाठी 1 पद आणि अनुसूचित जमाती ST साठी 1 पद असणार आहे। तर पुढचं पद बघूया आपण, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट ब चं पद आहे, एकूण 4 पदे असणार आहेत, 1 अराखीवसाठी असेल। त्यानंतर इतर मागासवर्गीय OBC साठी 1 पद, त्यानंतर विजय गट अ साठी 1 पद असणार आहे, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 1 पद, असे एकूण 4 पदे असणार आहेत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट ब चं पद। त्यानंतर प्रमुख लेखापाल हे गट क चं पद आहे, एकूण 3 पदे, 1 अराखीवसाठी, 1 OBC साठी, 1 अनुसूचित जमातीसाठी, असे एकूण 3 पदे हे असणार आहे प्रमुख लेखापाल। त्यानंतरचं जे पद आहे विधी सहाय्यक हे सुद्धा गट अ चं पद आहे आणि याची एकूण 3 पदे असणार आहेत। त्यानंतर 1 अराखीव पद, 1 विमुक्त जाती गट अ आणि 1 अनुसूचित जमाती, अशा प्रकारे एकूण 3 पदे असणार आहे विधी सहाय्यकची। त्यानंतर कनिष्ठ लघुलेखक गट क चं पद आहे, त्यामध्ये एकूण पदे 14 असणार आहेत, अराखीवसाठी 5 पदे, EW साठी 1 पद, OBC साठी 4 पदे, त्यानंतर विजय गट ड साठी म्हणजेच NTD साठी 1 पद, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 पदे, अनुसूचित जातीसाठी 1 पद, तर अशा पद्धतीने पदे असणार आहेत। त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचे एकूण 16 पदे आहेत, त्यामध्ये अराखीवसाठी फक्त 1 पद आहे, ओपनसाठी फक्त 1 पद असणार आहे। त्यानंतर EW साठी 2 पदे, OBC साठी 5 पदे, त्यानंतर ACBC साठी 1 पद असणार आहे। त्यानंतर विजय गट ब साठी 1 पद, विजय गट अ साठी 1 पद, त्यानंतर
अनुसूचित जमातीसाठी 2 पदे, अनुसूचित जातीसाठी 3 पदे. तर अशा पद्धतीने कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचं समांतर आरक्षणानुसार पदांचं डिव्हिजन असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक जे आहे सिनियर क्लर्कचे एकूण 10 पदे आहेत. त्यामध्ये ओपनला 3 पदे, त्यानंतर EWSला 1 पद, OBCला 2 पदे, त्यानंतर विजय गट ब ला 1 पद, त्यानंतर अनुसूचित जमातीला 1 पद, अनुसूचित जातीला 2 पदे. अशा पद्धतीने समांतर आरक्षण असणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकचे एकूण 3 पदे आहेत. EWSला 1, OBCला 1 आणि विजय गट अ ला 1 पद. अशा पद्धतीने 3 पदे असणार आहेत. यार ओपनला कोणतंही पद दिलेलं नाही आहे प्रयोगशाळा सहाय्यकला. त्यानंतर कनिष्ठ लिपिक टंकलेखक गट क चं पद आहे एकूण 6 पदे, 1 ओपनसाठी, 1 EWS, 1 OBC, त्यानंतर विजय गट अ साठी 1 पद, ST साठी 1 पद आणि SC साठी 1 पद. असे एकूण 6 पदे कनिष्ठ लिपिक टंकलेखक गट क चं पद असणार आहे. त्यानंतर आपण बघितलं आता पदनिहाय शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय असणार आहे. शैक्षणिक अर्हता तुमची कशा पद्धतीने असायला हवी प्रत्येक पदासाठी ते बघूया. तर रिजनल ऑफिसर जे आहे प्रादेशिक अधिकारी त्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा मग त्याच्या इक्विव्हॅलंट डिग्री तुम्हाला असली पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला मस्ट आहे किंवा डॉक्टरेट इन सायन्स विथ एन्व्हायरमेंटल सायन्स ॲज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएशन. यापैकी दोन्हीपैकी जी डिग्री तुम्ही होल्ड करत असाल ती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला 5 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. सिनियर सायंटिफिक ऑफिसरसाठी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीसाठी तुम्हाला डॉक्टरेट डिग्री असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर वैज्ञानिक अधिकारीसाठी सुद्धा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. आणि तुम्हाला 3 इयरचं तिथे एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. आणि यासाठी सुद्धा सिनियर सायंटिफिक ऑफिसर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीसाठी सुद्धा तुम्हाला 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी याला मिनिमम तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर 2 वर्षांचा एक्सपिरियन्स असणंसुद्धा गरजेचं असणार आहे. 2 वर्षांपेक्षा कमी नसेल इतका तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रमुख लेखापाल जे आहे तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे. फर्स्ट क्लासमधील डिग्री कोणतीही डिग्री चालणार आहे. BA असेल, BSc असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा कोणत्याही फील्डमधील डिग्री तुम्हाला चालणार आहे. पण तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये पास असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं सुद्धा गरजेचं असणार आहे. आणि यात प्रेफरन्ससुद्धा त्यांनी दिलेला आहे की डिप्लोमा जर असेल तुमचा पर्सनल मॅनेजमेंट ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन तर तुम्हाला प्रेफरन्ससुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बघूया लीगल असिस्टंट विधी सहाय्यकचं जे आहे तुम्हाला लॉमधील डिग्री असणं गरजेचं असणार आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आपण बघूया ज्युनियर स्टेनो कनिष्ठ लघुलेखक जे आहे तर आपल्याला माहितीच आहे त्यासाठी जे टायपिंगची स्पीड वगैरे लागते आणि ते सर्टिफिकेट ते तुम्हाला लागणारच आहे. आणि ग्रॅज्युएशन तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीचं चालणार आहे. त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठी तुम्हाला सायन्समधील मिनिमम कोणतेही डिग्री चालणार आहे. मिनिमम तुम्हाला फर्स्ट क्लास असणं गरजेचं असणार आहे आणि 1 वर्षांचा एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तुम्हाला डिग्री कोणत्याही फील्डमधील चालणार आहे आणि 3 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक सायन्स फील्डमधील डिग्री असणं गरजेचं असणार आहे. एक्सपिरियन्सची यात तरतूद नाही आहे किंवा एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया यात दिलेला नाही आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिकलासुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे. कोणत्याही याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी चालणार आहे. त्यानंतर टाईप रायटिंगचं तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे जे 30 शब्द प्रति मिनिट मराठीचं असेल किंवा इंग्लिश 30-40 वगैरे असेल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि 2 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या परीक्षांचं जे आहे ते व्यवस्थित क्वालिफिकेशन बघून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा दिला आहे. तो अभ्यासक्रम सुद्धा तुम्ही बघून घ्या PDF मधून व्यवस्थितरित्या. इथे फार डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे प्रत्येक पोस्टसाठीचा तर तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे सगळ्यांनी. त्यानंतर गट अ साठी तुमची परीक्षा पद्धत कशा प्रकारची असणार आहे तर एकूण 200 मार्कचं तुम्हाला मेरिट लागेल 200 मार्कपैकी. तर त्यामध्ये तुम्हाला 160 मार्क जे असणार आहे ते लेखी परीक्षेला असेल आणि 40 मार्क तुम्हाला मुलाखतीसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीचं 200 मार्क्सचं तुम्हाला डिवायडेशन असणार आहे. लेखी परीक्षा जी असेल ती MCQ बेस असेल आणि मुलाखत आपली जशी होते तशी असेल. त्यानंतर गट ब आणि क जे असेल त्यांचे एकूण गुण 200 असणार आहेत.
200 गुणांची डायरेक्ट MCQ बेस पेपर होईल आणि कोणतेही निगेटिव्ह मार्किंग यासाठी नाही आहे. त्यामुळे चांगला चान्स आहे गट ब आणि क साठी सुद्धा आणि गट अ साठी सुद्धा. त्यामुळे फॉर्म वगैरे भरायचा आहे. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरायचा आहे. आणि जे परीक्षा शुल्क असेल ते ओपनसाठी 1000 रुपये आणि जे मागास प्रवर्गातील कोणत्याही कॅटेगरीतील उमेदवार असतील त्यांच्यासाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा 900 रुपये आणि जे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी शुल्क माफ असेल. त्यानंतर आपण बघूया आवश्यक सूचना वगैरे. ती वेबसाईट तुम्हाला ॲडमध्ये सुद्धा दिलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही ॲडवर जाणार आहात. काही अडचण आली तुम्हाला तर तुम्ही इथे या कॉलवर कॉल करून ती अडचण सुधारवू शकतात. बाकी इथे खाली फोटो स्वाक्षरी अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण जसे बाकीचे फॉर्म भरतो तसेच बाकीचे फॉर्मप्रमाणेच आपल्याला हाही फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे या सूचना काही एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. त्यानंतर परीक्षा केंद्र आपण बघणार आहोत. परीक्षा केंद्र 7च परीक्षा केंद्र उपलब्ध असणार आहे. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि अमरावती यापैकीच तुम्हाला परीक्षा केंद्र जे आहे ते निवडायचे. त्यानंतर इथे वयोमर्यादा दिलेली आहे खाली, तर ही व्यवस्थित बघून घ्या. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 38 असणार आहे आणि त्यांनी शिथिल केलेली आहे 40 वर्षापर्यंत. तर अशा पद्धतीने सगळ्या कॅटेगरीची वयोमर्यादा इथे दिलेली आहे, ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. बाकीच्या सूचनासुद्धा व्यवस्थित वाचून घ्यायच्या. ही PDF जी असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपले जे करंट अफेअर डेली पेपरमध्ये जे न्यूज वगैरे येतात तर त्याची जी अपडेट आहे ती आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अपडेट येत असतात. तर व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊनसुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.